जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहो आणि संविधान चौकामध्ये एका विशेष प्रश्नाला धरून जे आहे आंदोलन सुरू आहे. जे विशाल जन आंदोलन आणि निदर्शने या संविधान चौकामध्ये देत आहेत. तो विषय असा आहे की SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात आहे. एकूणच ज्या 59 जाती ज्या आत्तापर्यंत 75 वर्षापर्यंत गुन्हा गोविंदाने वागत आलेले आहे, पण मात्र आता सरकारने त्या SC आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा डाव साधलेला आहे. त्याच्या विरोधात जे आहे या संविधान चौकामध्ये नारे निदर्शने सुरू आहे. हे बघू शकता, ही सगळी मंडळी जी आहे या ठिकाणी आलेली आहे आणि नारे मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहेत. जय भारत, जय भारत, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान. अभी हम आरक्षण में विभाजन हम बोलेंगे, बाकी लोग बंद करो इस तरीके के नारे रहेंगे. निदर्शन या आरक्षण में संविधान विभाजन सभा सुरू आहे. बघू शकता, आरक्षण में विभाजन, आरक्षण में विभाजन, आरक्षण में विभाजन. उपवर्गीकरण हटवा, समाजातील तेढ मिटवा. उपवर्गीकरण हटवा, उपवर्गीकरण हटवा, उपवर्गीकरण हटवा. उसके बाद उपवर्गीकरण हटाओ, आरक्षण बचाओ. उपवर्गीकरण हटाओ, अरे उपवर्गीकरण हटाओ, उपवर्गीकरण हटाओ, उपवर्गीकरण हटाओ, उपवर्गीकरण हटाओ. संविधान चौकामध्ये निदर्शने सुरू आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणजे SC आरक्षण जे आहे. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अरे नहीं चलेगा, नहीं चलेगा. यानंतर बघू शकता, हजारोच्या संख्येमध्ये संविधान चौकामध्ये जे आहे या प्रश्नाला धरून जे 59 जाती आहे त्यामधल्या 58 जातीचे लोक जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि नारे निदर्शने या ठिकाणी सुरू जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव, अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव. त्यानंतर संवैधानिक हक्क मोडू नका, उपवर्गीकरण करू नका. संवैधानिक हक्क मोडू नका, अरे संविधानिक हक्क मोडू नका, संविधानिक हक्क मोडू नका, संविधानिक हक्क मोडू नका. त्यानंतर उपवर्गीकरण करू नका, आमची एकता मोडू नका. उपवर्गीकरण करू नका, उपवर्गीकरण करू नका, उपवर्गीकरण करू नका. जय भारत, जय भारत, जय भारत, जय संविधान. मोठ्या प्रमाणात नारे निदर्शने या संविधान चौकामध्ये जय संविधान, तुम्ही बघत आहात. जय संविधान. आरक्षणाच्या पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वर्गीकरणाच्या विरोधात पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. SC एकता जिंदाबाद, मोठ्या प्रमाणात जे आहे SC एकता जिंदाबाद, SC एकता जिंदाबाद, SC एकता जिंदाबाद. आणि संपूर्ण बुद्धिजीवी जे लोक जे आहे या ठिकाणी आलेले आहे. आता मोठ्या प्रमाणात जे आहे निदर्शने या ठिकाणी देण्यात आले, नारे देण्यात आलेले आहे. त्यांनी पण खुर्च्यावर जाऊन मंडळी महिला जे आहे सैनिक बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी जे आहे मोठे जे बुद्धिजीवी जे आहे SC वर्गातील जे बुद्धिजीवी लोक जे आहे इथे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. थमसेवडे आहे, आगलावे सर या ठिकाणी आलेले आहे, अरुण गाडेजी या ठिकाणी आहे, आगलावे ताई आहे. म्हणजे
बुद्धिजीवी जे या वर्गातील लोक आहेत ते आज जे आहे तुम्हाला या SC वर्गाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जे आहे संपूर्ण इत्थंभूत माहिती देतील. कारण जो अनंत बदर समितीचा जो रिपोर्ट आहे तो अजून बाहेर आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे संभ्रम आहे का ते नेमकं त्या रिपोर्ट्समध्ये काय आहे. आधी तो लोकांसमोर रिपोर्ट यायला पाहिजे होता पण सरकारने तसं केलं नाही. त्याच्यामुळे जो हा आक्रोश आहे 58 जातीमध्ये हा आक्रोश पसरलेला आहे आणि आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणात नारे आणि निदर्शन आपल्याला दिसत आहे. बघू शकता ही सगळी मंडळी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. आणि नक्कीच आता संविधान चौकातून जे हे या आंदोलनाची जे धग आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणार आहे आणि या SC आरक्षण वर्गीकरणाला मोठा विरोध जो आहे या संविधान चौकामधून होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघू शकता. जय भीम जय भीम जय भीम. आज आपण भाषणाला सुद्धा सुरुवात आहे आणि नेमकं SCचं वर्गीकरण का करण्यात येईल त्या संदर्भात आता जे आहे जे आमचे जे नेते आहे ते या मार्गदर्शन करणार आहे. तर ते तुम्हाला मी भाषण ऐकून दाखवतो. त्याच्याबद्दल आपण आपल्याला हा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे त्या विषयासंबंधीची बरीचशी माहिती आपल्यापर्यंत आहे. तरी सुद्धा या विषयासंबंधीची उजळणी व्हावी म्हणून मी थोडंसं आपल्याला या आंदोलनाची भूमिका आपल्यापुढे विशद करतो आहे. मुळात अनुसूचित जातीमधला उपवर्गीकरणाचा हा जो विषय आहे या विषयाची सुरुवात पंजाब राज्यातून झाली ती 1975 ला. पंजाब राज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 25% आरक्षण आहे. 1975 ला तिथल्या सरकारनं एका अध्यादेशाद्वारे वाल्मिकी आणि मजहबी शीख या 2 अनुसूचित जातीसाठी 25% आरक्षणाची विभागणी करून 12.5% अशा प्रकारची विभागणी अनुसूचित जातीमध्ये केली 1975 ला. आणि तेव्हापासून ते सुरू होतं त्या ठिकाणी. दुसरं प्रकरण झालं आंध्र प्रदेशामध्ये. आंध्र प्रदेशामध्ये 2004 मध्ये तिथे एक अधिकारी होते राजू म्हणून, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या ठिकाणी देखील माला आणि मादिगा ही कम्युनिटी त्या ठिकाणी थोडीशी मागासलेली आहे. ती पण अनुसूचित जातीमध्ये येते. तिथल्या देखील लोकांची मागणी असल्यामुळे या राजू समितीनं देखील त्या ठिकाणी शासनाला एक अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्यावेळी तिथे असलेल्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण जे आहे ते ABCD अ ब क ड मध्ये 2004 मध्ये केलं. आणि 2004 मध्ये केल्यानंतर ते प्रकरण कोर्टात आलं आणि कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या प्रकरणाला सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टच्या 5 जजेस बेंचनी अशा प्रकारचं वर्गीकरण करता येत नाही, हे असंविधानिक आहे म्हणून त्यांनी ते जे एकमताने 5 जजेसनी सुप्रीम कोर्टच्या एकमताने तो जो आंध्र प्रदेशाचा जो निर्णय होता, अध्यादेश होता, त्याला रद्द केलं. आता 2004 मध्ये जशा प्रकारे हा अध्यादेश रद्द झाला त्याचा प्रभाव 31 वर्षापासून जे पंजाबमध्ये जे वर्गीकरण सुरू होतं 1975 पासून त्याच्यावर झाला आणि तिथलं देखील वर्गीकरण झालं ते बंद झालं. म्हणून देविंदर सिंग नावाच्या एका व्यक्तीने 2010 मध्ये एक प्रकरण दाखल केलं आणि ते आपण आज जे 2024 मध्ये जे वाचतोय की 1 ऑगस्ट 7 जजेसच्या बेंचनी 6 विरुद्ध 1 असा जो आपला निर्णय दिला आणि ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की अशा प्रकारचं उपवर्गीकरण तुम्हाला परमिसिबल आहे, करावंच असं नाही, परमिसिबल आहे. त्यांनी राज्य शासनाला हे अधिकार दिले की तुम्ही हे करू शकता. मागच्या 2 वर्ष आधी देखील आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जशा प्रकारचा निर्णय आल्याच्या नंतर याच ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं, आपल्याला आठवत असेल. देविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब युनियन ऑफ इंडिया हा जो गव्हर्नमेंटचा आपला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयामध्ये 7 जजेसचे बेंच होतं ते त्याच्यामध्ये आपले गवई साहेब देखील त्या ठिकाणी होते आणि चंद्रचूड चीफ जस्टिस होते. थोडंसं मागे जातो आपण की हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठली उलथापालथ झाली. आपल्याला मी सांगतो की 2003 मध्ये मातंग समाजाच्या उत्थानासाठी क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाखाली एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता आणि त्या समितीने
2008 साली आपल्या 82 शिफारसी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिल्या होत्या. या 82 शिफारसीवरती शासनाने खूप केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या 82 शिफारसीपैकी 62 शिफारसी ऑलरेडी मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी ऑलरेडी कार्यरत आहेत. त्यातल्या काही शिफारसी सरकारने नाकारल्या. त्यातली एक जी शिफारस होती ती उपवर्गीकरणाची होती आणि 2008 मध्ये या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरती तत्कालीन गव्हर्नमेंटनी नकार दिला आणि सांगितलं की ही जी बाब आहे ही बाब शासनाच्या अखत्यारीतली नसून ही बाब 341 आणि 42 अन्वये ही राष्ट्रपतीच्या अखत्यारीतली आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. म्हणून 2008 पासून ही जी मागणी आहे ही थंड बसत्यात होती. परंतु 2024 जसा हा निर्णय आला तेव्हा देखील आता ही 2008 मध्ये थंड बसत्यात असलेली मातंग समाजाची उपवर्गीकरणाची मागणी जी होती ही अचानक वर आली. आपल्याला आज जे चित्र दिसते आहे की जशा मागच्या 2024 मध्ये जेव्हा हा निर्णय आला त्यावेळेला बार्टीच्या वारे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी काय केलं, एक थातूरमातूर अहवाल लगतच्या आंध्र प्रदेशाच्या धर्तीवरती अबकड असं वर्गीकरण करता येते म्हणून थातूरमातूर अहवाल एक देऊन टाकला. शासनाला असं वाटलं की हा अहवाल लागू करताना आपल्याला अडचणी होतील म्हणून त्यांनी काय केलं की आंध्र प्रदेशामध्ये राजू नावाच्या एका अधिकाऱ्याच्या आणि न्यायालय रिटायर्ड जस्टिसच्या नावाखाली जी समिती स्थापन झाली होती तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ती वन मॅन कमिशन ज्याला म्हणतो ते एकटेच त्यातले अध्यक्ष आहेत आणि त्या समितीने 17 मार्च रोजी मला आणि त्या अहवालावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि 1 एप्रिल रोजी मंत्रिमंडळांनी एक मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्या समितीला अधिकार दिले की हे जे बदर समिती आहे याच्या अहवालावरती तुम्ही अभ्यास करा आणि शासनाला तुम्ही अहवाल सांगा. इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि त्याच्याविषयीची जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत ज्या 59 जाती आहेत त्याच्यापैकी बाकी सगळ्या जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे आणि केवळ एकच जी आमच्या बांधवांची जी जात आहे ती जात या उपवर्गीकरणात समर्थार्थ आहे. आम्ही खूप प्रयत्न करतोय पुण्यापासून पुणे, बीड, औरंगाबाद की मातंग समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मातंग समाजामधला एक प्रबुद्ध वर्ग जो आहे तो या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. त्यांनाही असं वाटते की एक संघ आपल्याला जी अनुसूचित जातीमध्ये जे मिळालेली एक संघता आहे ही कायम राहावी आणि या अशा प्रकारच्या निर्णयामुळे आपलं जी एकी आहे एक संघता जी आहे ती शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या देखील अडचणीत येईल याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. मित्रहो, ही झाली थोडीशी पार्श्वभूमी. शासनाकडे ज्या शिफारसी आलेल्या आहेत आजही शासनाने त्या शिफारसी स्वीकारलेल्या नाही. परंतु आपला असा समज झालेला असेल कदाचित की शासन या शिफारसी लागू करेल, सगळ्यांचं नुकसान होईल. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण शासनाला हीच विनंती करू इच्छितो की उपवर्गीकरणाचा जरी विषय सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिला असेल, एक दिशा दिली असेल, गाईडलाईन दिली असतील, परंतु उपवर्गीकरणाचा हा जो विषय आहे हा विषय सामाजिक एकतेला छेद देणारा विषय आहे हे आम्ही शासनाला सांगू इच्छितो. आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो की जर मातंग समाजासाठी आपण मागच्या 18 वर्षापासून ज्या सवलती लागू केलेल्या आहेत त्यांच्या उत्थानासाठी शेड्यूल कास्टसाठी जो बजेट येतो त्या बजेटमध्ये जे तुम्ही कपात करता आणि उपलब्ध करून देत नाही तर 2008 पासून मातंग समाजाच्या उत्थानासाठी आपण जे केलेलं आहे त्या समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वर आणण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. त्याच प्रकारे 1975 पासून पंजाबमध्ये वर्गीकरण झालेलं आहे 25% यादीचं. तिथे जे 31 वर्षापासून जे आरक्षण सुरू आहे ज्या तत्वासाठी सुरू आहे तिथलं देखील विश्लेषण केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकदम तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करताना एम्पेरिकल डाटा घ्या, तिथला सोशल स्टेटस घ्या आणि त्याच्यानंतर विचार करा की हे कसं करता येईल. एकदम तुम्ही लगबगीने करू नये आणि जर ते केलं तर डोअर ऑफ द सुप्रीम कोर्ट बी ओपन फॉर द जस्टिस हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. शासनाला आमची अशीच विनंती आहे या माध्यमातून की उपवर्गीकरणाचा विचार करताना समाजामध्ये कुठल्याही प्रकारची ज्याला आपण म्हणतो की मतभेद होणार नाही, कुठल्याही प्रकारचं सौहार्द खराब होणार नाही याची देखील दखल घेतली गेली पाहिजे. आणि जर करायचंच असेल तर
सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या असतील त्या गाईडलाईन्स, कारण का सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण बदलू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयावरती काही लोकांनी अपील दाखल केलं होतं, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं, पण रिव्ह्यू पिटिशन चुकीच्या मुद्द्यावर असल्यामुळे ते नाकारलं गेलं. आज जर आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या साठी जर रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं असेल तर त्याचा वेगळा अभ्यास करून वेगळ्या पॉईंटवरती आपल्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येईल. ती एक वेगळी लढाई आहे. परंतु आजही आपण शासनाला हेच रिक्वेस्ट करतो, हेच विचार करतो की उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करताना तुम्ही याच्यावरती पुनर्विचार करा, याच्या प्रोसेसवरती पुनर्विचार करा. हेच आमचं आज आपल्याला सांगणं आहे आणि हीच आमची भूमिका आहे. हीच भूमिका मांडण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो. मित्रहो, आपल्याला माझ्यानंतर बरेचसे वक्ते आपल्याला सांगणारच आहेत. ही जी भूमिका सांगण्यासाठी मला आयोजकांनी या ठिकाणी संधी दिली होती त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय भीम. मित्रांनो, तुम्ही आता ऐकलं ना, एक विशेष असं एक भाषण तुम्ही पूर्ण ऐकलंच असेल. तर नक्कीच ही या संपूर्ण ज्या या विशाल जन आंदोलन आणि निदर्शनाचा आम्ही अपडेट तुम्हाला देत राहू. पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि विशेष या विषयाला धरून जे आंदोलन जे या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याला सुद्धा तुम्ही समर्थन द्या. आणि SC मध्ये जे आरक्षण होत आहे ते कसं रद्द होईल, म्हणजे वर्गीकरण जो आहे, वर्गीकरणाचा लढा हा कसा जिंकता येईल याकडे लक्ष द्यावे असं एकंदरीत त्यांनी सांगितलं आहे. जय भीम. नमो बुद्धाय.